तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट. मी स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी आलो आहे ओपन फेस्टिवलमध्ये. तर तुम्हाला दाखवेल ओपन फेस्टिवलमध्ये काय काय आहे. हा आर्ट्स फेस्टिवल आहे, जास्त करून आर्ट्स दाखवलं जातं इकडं. जी कलाकृती आहे, जी आपण चित्रकला म्हणावं किंवा गायन स्पर्धा वगैरे म्हणा, त्या सर्व पद्धतीने तुम्हाला दाखवल्या जातात. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आमच्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या चॅनलवरचे 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर होतील. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आहे उपवनमध्ये. खूप भारी इकडे. आज संडे, खूप गर्दी पण आहे. तुम्ही पण बघू शकता. पाठी ट्रॅफिक बघाल तर खूपच दिसेल. खूप गर्दी आहे. इथून स्टार्ट झाला फेस्टिवल. स्टॅच्यूज बनवलेत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर काम केलं आहे स्टॅच्यूजचं. इथून एंट्री आहे आर्ट फेस्टिवलची. इथे ड्रॉइंग्स वगैरे ठेवलेले आहेत. यावर्षी खूप वेगवेगळं बनवलेलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिलीच ड्रॉइंग काढलेली आहे. खूप भारी आहे. खूप म्हणजे खूपच भारी. तुम्ही बघू शकता आज ड्रॉइंग्स काढले. आपले चौथीचं इतिहासाचं पुस्तक आहे कदाचित. त्याचं फ्रंट पेज, जे कव्हर पेज आहे त्याचं आहे. स्कॅन करून, स्क्रीनशॉट घेऊन स्कॅन करून इथे डिटेल्स घेऊ शकतात. तुम्हाला ड्रॉइंगचे डिटेल्स वगैरे भेटतील. खूप मस्त आहे. यावेळी खूप वेगळं सब्जेक्ट घेऊन आलं आहे ओपन फेस्टिवल. त्यावेळी प्रॉपर करून ठेवले सर्व डिटेल्स. ते बघू शकता. यावेळीची थीम पण वेगळी आहे. भरपूर एसीज वगैरे सर्व काही आहे. आणि प्रॉपर आर्ट्सचं वेगळं त्यांनी डेकोरेटेड करून ठेवलं आहे. हॉल बघा, तुम्ही बघू शकता. प्रॉपर हॉलमध्ये सर्व सेटअप केलं आहे. पाठच्या वेळी केलेलं सेटअप पण एवढं नव्हता. यावेळी प्रॉपर काम वगैरे व्यवस्थित केलं आहे. बघू शकता. धागा वगैरे सर्व डिटेल्समध्ये काढलेले आहेत. सर्व ड्रॉइंग्स आहेत. यावेळी प्रॉपर प्लॅनिंग नाही आलं. तर सर्व काही सब्जेक्ट वगैरे व्यवस्थित केलं आहे. बघा तुम्ही सर्व ड्रॉइंग्स बघू शकता. एकूण एक मस्त काम केलेलं आहे. प्रत्येकाने जे ड्रॉइंग्स त्यांची नावं वगैरे स्कॅन केल्यावर तुम्हाला त्याचे डिटेल्स कळेल की काय काय आहे त्याच्यात.
एक एक जर दाखवत बसलो ना तुम्हाला पूर्ण 3 तासाचा पिक्चर बनेल, एवढी मस्त मस्त करून ठेवलं आहे. मी तुम्हाला फास्टमध्ये थोडं दाखवतो आहे. बघा स्टॅच्यूज बघा किती ओरिजिनल बनवलेले आहेत, प्रॉपर डोळ्यापासून त्या सर्व गोष्टी आहेत. बघू शकता सर्वात भारी ड्रॉइंग हे बघू शकता. पेंटिंग्स बघा, एक से बढ़कर एक पेंटिंग्स आहेत. लाईव्ह जेव्हा असतात ती पेंटिंग्स बघा, पेंटिंग्स एक नंबर आहे. यासाठी उपवन फेस्टिवल आर्ट फेस्टिवल बोलला जातो की इकडं ज्या पण गोष्टी आहेत त्या इन डिटेल्समध्ये तुम्हाला समजतील. नक्की या, विजिट करा, एक दिवस बघा कसं आहे. तुम्हाला जर ब्लॉग्समधून दिसतातच असेल, पण हे थोडं फास्टमध्ये मी दाखवतो आहे. पण ड्रॉइंग एक नंबर आहे. हे आपली मुंबईची जान लोकल ट्रेनमधलं एक आहे, त्याच्यात दाखवलं आहे. थॉट्स एक दिला आहे, मेसेज एक दिला आहे. वर्क बघा, खूप भारी वर्क केलेलं आहे इन डिटेल्समध्ये. इथून एंट्रन्स आहे. बघू शकता खूप सुंदर आहे एंट्रन्स ओपन लेकचा. सुंदर सजवलं आहे यावेळी खूप बांधकाम पण पूर्ण झालं आहे. पहिल्या वर्षी पाचच्या वर्षी तर चालू होतं हे बांधकाम, यावर्षी तर पूर्ण झालं आहे. वाव, खूप सुंदर आहे. तरंग स्टेज के लिए कई साथियों का सहयोग है, जिसके फलस्वरूप पूरी खूप वेगवेगळं बनवलं आहे. आम्ही आलो आहे फक्त 2 वर्ष अगोदर आलेलो. पाचच्या वर्षी आम्हाला ओपन फेस्टिवलला यायला नाही भेटलेलं, पण आत्ता फक्त पूर्ण ओपन बदललं आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत किल्ल्यासारखं. इकडे तर पूर्ण किल्ल्यासारखं बनवलं पण आहे. तर खूप लाइटिंग भारी भारी केली, तुम्ही बघू शकता. आर्ट फेस्टिवल आहे, खूप सेक्शन मस्त मस्त करून ठेवले त्यावेळी. महाराजांची पेंटिंग चालू आहे बघा, खूप मस्त बनवतात. हे आर्टिस्ट आहेत, डिझाईन बघू शकतात, खूप बारीक काम करतात. इकडं पण इकडं पण ही रेडी झालेली पेंटिंग आहे, तुम्ही बघू शकता. खूप बारीक काम केलं खूप, आणि अजून ही रेडी होते. हे आर्टिस्ट आहेत, त्यांनी या पेंटिंग्स काढल्यात. खूप मस्त, अप्रतिम अप्रतिम म्हणजे अप्रतिम. महाराजांची मूर्त जणू काय जिवंत महाराजच बसलेत असं प्रतीत होत आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे महाराजांची.
हा मेन एंट्रन्स आहे. आम्ही त्या साईडून आलेलो. इथं पण एंट्रन्स आहे. इकडे भरतनाट्यमचे डान्स होतात, तुम्हीला बघू शकता. रिक्षा, घोडागाडी. कलकत्ता गेला तर एक माणूस येतो तुम्हाला घ्यायला ओढत ओढत. मित्र येतो कधी कधी बाईक घेऊन पिकअप करायला. मुंबईत तसं नाहीये. मुंबईत तुम्ही एकदा उतरलात की तुम्हाला दुसरीकडे मुंबईत जायला परत ट्रेन मध्ये. खूप स्टॉल्स पण लागलेले आहेत भरपूर. तुम्ही स्टॉल्स वेगवेगळे बघू शकतात. दाखवायला भरपूर काही आहे, पण वेळ पण खूप कमी आपल्याकडे आणि खूप लॉंग आपला जो व्हिडिओ होईल त्यासाठी शॉर्ट्समध्ये तुम्हाला लांबून दाखवतो. आता मी पण डान्स वगैरे बघून जाम जमलो आता. खूप मस्त आहे. आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्र फूड खाल्लं पाहिजे. वाजलेत 9:15 आणि क्राऊड बघा अजून पण येतोच आहे. अक्षरशः कंटाळा आला. एवढ्या गर्दीत चालणं आम्हाला दोघांना पण शक्य नाही, कारण का लोक ओळखीचे भेटतात आणि क्राऊड खूप जमा होतो. त्यापेक्षा आम्ही निघालो बरे. जास्त क्राऊड जमा व्हायला लागलं तर आम्ही निघालो, कारण का एवढ्या गर्दीत चालणं शक्य नाही. तर मित्रांनो, सर्व तुम्हाला ओपन फेस्टिवल दाखवलं. खूप क्राऊड होता, खूप गर्दी होती, त्यामुळे मला तिकडे एंड करता नाही आला ब्लॉग. इकडे कळव्यामध्ये आला एंड करतोय ब्लॉगला. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, काय वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी कॅप्चर केलं. आज संडे असल्यामुळे खूप लास्टचा दिवस, सेकंड लास्ट डे आज, उद्या लास्टचा दिवस आहे, त्यामुळे खूप रश होता. जास्त रशमध्ये जायला मला आवडत नाही, त्यामुळे मी जास्त काही जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट केलं. आतापर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.